आता माझी रूम कशी आहे की तुम्हाला दाखवते. हे बघा, तर जस्ट आम्ही चेक इन केलेलं आहे. तर रूम थोडी असतानाच व्हायची आणि तुम्हाला मी रूम पूर्ण दाखवते. ओ माय गॉड, वाव. इथून एंट्री आहे. हा बेड आहे, पण बेड सोफा आहे. इथे पण एक आहे खुर्ची. इथे नुसतं वर गेल्यावरती हा एक एक्स्ट्रा बेड होऊ शकतो. इथे बघूया कसं आहे. अच्छा, इथे असं आहे. खिडकी छोटीशी आहे. वॉशरूम मस्त असं लाईटवाली काच आहे. हॅलो, शॉवर एरिया. आणि ह्या कपाटात बघूया आपण. अच्छा, हा बाथरूम आहे. बाथरूमच म्हणतो ना. हो, हेअर ड्रायर, हँड स्टीम, हे इस्त्री, फॅन्सी इस्त्री. हॅलो, मी जस्ट आलेली आहे. मी फ्रेश पण नाही झालेली आहे. जस्ट ज्या कपड्यात मी आली त्याच कपड्यात मी हा व्हिडिओ बनवते. मेन आता इथून व्ह्यू बघा. इथून बसल्या बसल्या हा व्ह्यू येतो समोरचा. जकूझी आणि हा मस्त असा व्ह्यू. आता दुपारचे 4:30 वाजले आणि आता आम्ही जातोय हाय टी करायला. ते सुद्धा एक मस्त अशा स्पॉटवरती. वाव, आता तो स्पॉट कसा दिसेल ते दाखवते. आणि इथे मस्त मधोमध नदीच्या आम्ही बसलो आहोत हाय टी करायला. अजून आमचं खाणं लागलं नाही आहे, पण सध्या कोण नाही आहे म्हणून ठरवलं की आधी व्हिडिओ काढते. कारण इथे गर्दी आहे. बघा किती टेबल लागत आहेत. तर हा स्पॉट बिलकुल मिस करू नका. आणि खाली ना पायाला असे मासे येत आहेत, गुदगुल्या करतायत. तर फायनली आमचं खाणं आलेलं आहे. तर त्यामध्ये हे असं कुकी आहे, क्रीम रोल आहे आणि पॅटीस आहे. मस्त असं त्यांनी बालाजीचे वेफर्स सगळे दिलेले आहेत. क्रीम रोल आहेत आणि ड्रिंक्स आहेत, पाणी, कॉफी आहे, चहा पण पिऊ शकता. हो हो पप्पा ठेवा. चिप्स पण आहेत. खूप भारी असा एक्सपिरियन्स आहे. पाण्याचा ना मस्त आवाज येतोय. पाण्याचा आवाज येतोय, पक्ष्यांचा आवाज येतोय आणि एकदम शांतता आहे पूर्ण. खाली मासे आहेत ते मी दाखवते तुम्हाला. हे बघा, आम्ही इथे आलो तर ह्या गाडीने आलो. आता खूप रफ आहे, त्यासाठी हीच गाडी बरोबर आहे. हाय टी झाल्यावरती मस्त असं सनसेट बघायला येऊ शकता. आता मी बघते, वाव, आता तरी मस्त दिसतंय, पण मला हा सनसेट खूप आवडतो. तर मला असं वाटतं की ह्याच्याहून जास्त चांगलं दिसू दे. आम्हाला या सनसेट पॉईंटला बसून अर्धा तास झाला असेल. अर्धा तास नाही, किती तास झाला? 10 मिनटं. हां, 10 मिनटं झाली आहेत. पण हे सगळे ना काळे ढग आले आहेत. आणि ते बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल मस्त असं स्काय झालेलं आहे. तुम्ही वाट बघते की थोडं तरी हे जाऊ दे, म्हणजे थोडंसं क्लिअर झालं की छान दिसेल. आणि मी आजच चेक इन केलं आणि फक्त मी रिव्हर साईड हाय टीला गेलेले, आता सनसेट पॉईंटला आली. पण खूप म्हणजे आज मंगळवार आहे तरीही ते गर्दी, म्हणजे लोक खूप आहेत. ऑलरेडी रिव्हर साईड हाय टी केलेला. ते खूप काय काय दिसलं मला बघूया इथे काय आहे. इथे मला पाणीपुरी भेटली आहे. आम्ही जस्ट एक नाईट सफारी घेतली आहे आणि वरून स्टार गेजिंग पण केली आहे. माझ्या मम्मीला खूप भीती वाटली. म्हणजे न लाईट लावताच गाडी चालवतात तिकडे काळोखातून. बापरे, हां, सगळ्या झाडीच्या मधून कसा रस्ता दिसतो त्यांना काय माहीत. कारण जर लाईट लावली मग तो नाईटचा फीलच नाही येणार. ते चांदणं पण नाही दिसणार, म्हणून ते लोक लाईट बंद करतात. त्या लाईटमध्ये लाईट नसते, काळोखातून कोणतरी उडी मारेल जंगलातून. असं काही होत नाही. चलो,
अरे मी मम्मी हे ना असे हाऊसेस आहेत इथे. इथे ब्रेकफास्टचा टायमिंग आहे सकाळी 9 वाजता. आता मी 8:30लाच तिकडे जात होतो. माझ्या घरातले एक तर आज एवढ्या लवकर उठतात, म्हणजे ते लवकरच उठतात, पण इथे तरी कशा उठतात मला कळत नाही. आता आमचा सेकंड डे आहे, तर आता सुरुवातच आम्ही करतोय ब्रेकफास्टला. ब्रेकफास्टला जातोय. आम्ही मगाशीच गेलेलो 8:30 वाजता, पण कळलं की 9 वाजता चालू होता. इथे एवढी हिरवळ आहे, मस्त मागे स्विमिंग पूल आहे. आम्ही काही गेलो नाही आहोत अजून आणि जाणार पण नाही आहोत आणि पण बघायला छान वाटतंय. आणि इथे ना तुम्हाला अजून रूम कॅटेगरी बघायला मिळतील. आता मी एक रूममध्ये आहे, प्रायव्हेट पूल आहे, म्हणजे माझा पण प्रायव्हेट जकुझीच होता तसा इथे प्रायव्हेट पूल आहे आणि मस्त असं छोटीशी बाल्कनी टाईप दिलेली आहे आणि हा व्ह्यू. आणि आता तुम्हाला मी दाखवते इथे अजून कोणत्या प्रकारच्या रूम आहेत. कारण माझी दाखवली, आता बाकीच्या पण दाखवते, बघूया. आणि इथे ना कॉमन पूल पण आहे, बराचसा मोठा आहे हा पूल. बाजूला पूर्ण असं ग्रीनरी आहे, मध्ये असा पूल आहे. आता इथला स्टाफ ना आम्हाला सगळ्या रूम कॅटेगरीज दाखवत आहे, तर आम्ही तिघं पण सगळे रूम बघायला जातोय. हो माय गॉड. इथे बाथरूम आहे. हो, जर कोण महिनाभरासाठी राहायला येत असेल तर इथे जागाच जागा आहे, सगळ्या गोष्टी ठेवू शकता. हे वॉशरूम. हॅलो. वाव. ही रूम, बेड आहे इथे, ह्या साईडला सोफा दिलेला आहे आणि एवढी जागा आहे. किती मोठी जागा आहे इथे, स्पेसच स्पेस आहे बघा. हे एकदम कॉर्नरच्या भिंतीवर आली आहे, पूर्ण स्पेस आहे. त्या साईडला पण छोटासा बेडरूम आहे, वॉशरूम आहे आणि ही आहे आपली बाल्कनी. इथून काय व्ह्यू येतोय. हॅलो. मी तर केली, आता पप्पांचा टर्न आहे. मला खूप सांगत होते की असं कर असं कर. आता मी ATV राईड घेणार आहे. मी काय, माझ्या दोघं पण घेणार आहेत. हे बघा, सनसेट मिस नाही करायचा आहे म्हणून पप्पांनी राईड घेतलेली आहे माझी. आता नंतर आफ्टर सनसेट. पप्पा कसं वाटलं? छान वाटलं. असं का माझी झालं? पहिली वेळ बसायची, आज बसलो, छान वाटलं. छान वाटलं. काय किती किती स्पीड मध्ये नेलं काय? म्हणजे चांगल्या स्पीडमध्ये नेलं तिने. मला बघून तर मस्त वाटलं. सनसेट कालपेक्षा जबराट आहे. पहिल्या दिवशी मी केली रिव्हर साईड हायटी, आज सनसेट हायटी आहे. मागे माझा सनसेट आहे आणि असे छान टेबल अरेंज केले आहेत. आम्ही मस्त जागा पकडलेली आहे, कारण पहिलं समोरून बघायचं आहे. आय होप हा कलर थोडा डाऊन होईल आणि मग थोडं स्काय भरेल. बघा कसं दिसतोय. अच्छा, खूप भारी आणि खूप स्पीडमध्ये जात आहे. आणि इथे हायटीचे ऑप्शन सांगते. वडापाव आहे, वेफर्स आहेत, कुकीज आहेत, स्मॉल मोठी दोन्ही आहे, खारी आहे, क्रीम रोल आहे, पापडी चाट आहे, सँडविच आहे, बाकी कपकेक्स आहेत, चाय कॉफी पण आहे. असा व्ह्यू, खाणं, बसायला टेबल आणि फॅमिली, अजून काय हवं आहे. खूप खूप चांगली जागा आहे. म्हणजे तुम्ही फक्त बसून नाही राहणार, कारण इथे ॲक्टिव्हिटीज आहेत, फिरायला आहे, राईड्स आहेत आणि खूप गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला पैसा वसूल एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मुंबईवरून थोडंसं लांब आहे 3-4 तास, पण एकदा इथे आलात ना की फुल रिलॅक्स, फुल रिलॅक्स. और पांडवों के साथ
आणि माझ्या मागे आहे ते त्यांचं रेस्टॉरंट आहे इथे. आणि इथे ब्रेकफास्ट सगळे मील वगैरे इथे होतात. बाकी रिव्हर साईडला पण होतात आणि इथे पण अशी जागा आहे बसायला. तिथे एक आहे 600 एकरची प्रॉपर्टी आहे. त्याच्यात किती गोष्टी आहेत. आणि समोर असं पूल आहे. इथे रिसेप्शन एरिया आहे. इथून असं खाली उतरलात की इथे रेस्टॉरंट आणि मग इथे बाकी माझा स्टे इथे आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आता मी इथून जाते. माझं 3 दिवसांचा हा इथला स्टेकेशन संपलेला आहे. सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असेल, नक्की वाचा. बाय बाय.